मातोश्री मागेला प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. साधनेचे रहस्य या अंगाने आपण गेल्या वेळेला वाचन केलं होतं. त्या अगोदर आपण सद्गुरूंचे दिव्य मार्गदर्शन, नंतर जीवनविद्येचा उनामा, ही जर तिन्ही प्रकरणं जरी आपण वाचली तर आपल्याला नेमकं काय साधायचं हे कळलं पाहिजे. सद्गुरूंच्या अंगाने आपल्याला व्यवस्थित ज्ञान दिलेलं आहे, पण ह्या तिन्ही प्रकरणातून मला काय साधायचं हे प्रत्येकाने आपल्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मला काय साधायचंय, मला काय मिळवायचंय, की नुसते मोठमोठे शब्द म्हटले आणि आम्ही असं केलं तसं केलं म्हटलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तिथे आपल्याला नेमकं काय साधायचंय आणि आपल्या जीवनात काय परिवर्तन घडायला हवं इथे लक्ष पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे आपण अभ्यास का करतो, अभ्यासाला काय येतो, वेळ जात नाही म्हणून येतं की काय, असं होतं ना? असं काही नाही. प्रत्येकाला एक इच्छा आहे, जिज्ञासा आहे, काय काय आपल्याला मिळवायचं, पण नेमकं ते समजत नाही. आणि म्हणून हा जो सगळा अभ्यास वर्ग जो आपण म्हणतो ना, ते आपल्याला आपण सुधारण्यासाठी येत आहोत हे परत परत लक्षात ठेवायचं. दुसऱ्यांना सुधारण्यासाठी तुम्ही येत नाहीत. आपल्याला नेमका फायदा काय मिळवायचा हे लक्षात घ्या. फायदा मिळवा. इथे स्वार्थ असला तरी चालेल. स्वार्थ काय की आपल्याला सुधारायचा हा स्वार्थ. त्यामुळे आपण जे जे इथे सांगतो आहोत ना ते आपल्या स्वतःसाठी आहे, दुसऱ्यांसाठी नाही. माझं नेहमी प्रवचन म्हणजे माका नाही तुका, म्हणजे सद्गुरूंचं प्रवचन दुसऱ्यांसाठी आहे, माझ्यासाठी मी बरोबर आहे सगळं, बाकीचे सगळे चुकत असतात. पण प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं, हे सगळं जे सद्गुरूंचं ज्ञान आहे ते मी सुधारण्यासाठी आहे. मी सुधारला की इतर सुधारतील. आपल्याला इतरांना सुधारायचं, नंतर आधी आपण सुधारायचं. महाराजांचा एक चांगला अमृतुषार म्हणा किंवा सिद्धांत आहे की आपण सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरु केली. मी थोडंसं बदल करत, आपण स्वतः सुधारून दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी जीवनाची गुरु केली. आपल्या अभ्यासाचं खरं म्हणजे आपण घोषवाक्य म्हणायला पाहिजे, आपण सुधारायचंय, मग इतर सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आज जीवनामध्ये उलट आहे, इतर सुधारायचा प्रयत्न करत, आपण सुधारणार नाही, आम्ही आमच्या बरोबर आहोत. आहे की नाही? आपल्याला उलट करायचंय. उफराटी दृष्टी म्हणतात ते एक, आपण आधी सुधारायचंय. हा सर्वात मोठा स्वार्थ आपल्याला साधायचा आहे, तेही लक्षात घ्या. लोकांनी तुम्हाला स्वार्थी म्हटलं तरी चालेल, आपल्याला सुधारण्यासाठी आपण स्वार्थी आहोत हे अगदी भूषण मिरवा. स्वार्थी असण्याचं भूषण मिरवता आलंय का की मला सुधारायचं आणि म्हणून मी अभ्यास करतो. तर तुम्हाला विचार, तुम्ही अभ्यास का होत आता? मला सुधारण्यासाठी तो माणूस. ते सगळं चांगलं सांगतात, असं सांगतात, ते सांगण्याला काही अर्थ नाही. इथे येऊन जर मी सुधारणार असेल तर त्या अभ्यासाला अर्थ आहे, त्याचा काय अर्थ आहे? मोठमोठी वाक्य ऐकली, सगळे सिद्धांत पाठ झाले आणि म्हणून काहीतरी मोठं काहीतरी केलं तर काहीच उपयोग नाही. इथे काही बोलता नाही आलं चालेल, पण मी सुधारलं पाहिजे. तुम्हाला कुठे जाऊन प्रवचनं करायची आहेत की कुठे जाऊन काहीतरी लोकांना सांगायचं आहे, म्हणजे आपलं मोठेपण आपण मिरवायचं आहे, त्यासाठी हा अभ्यासवर्ग नाहीये. इथे आपल्या स्वतःला सुधारायचं आणि म्हणून आपण सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. की जीवनविद्येचं जे अत्यंत सूक्ष्म असं जे तत्वज्ञान आहे ते पहिलं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. का? तिथे सुधारणा आहे, मुळाकडे सुधारणा होते, नंतर मग झाडाची पानं फांद्या व्यवस्थित होतात. जर मुळच किडलेलं असेल तर वरती किती फवारे मारा, ते झाड बहरणार नाही, त्याला फुलं फळं येणार नाही. तसं मी म्हणून जे आपलं मूळ आहे जीवनाचं ते सुधारलं पाहिजे. म्हणून मी म्हणताना इथे मीलाच कीड लागलेली आहे, ह्या मुळालाच. कसली कीड लागली? मीपणाची. मीपणाची कीड लागली आहे. मीपणाची कीड लागली म्हणजे काय? मी नेमकं कोण आहे मला कळत नाही, हीच कीड.
मी नेमकं कोण आहे हे कळलं तर त्या किड्यावर उपाय सुरू होतो. पहिली मी म्हणणारा कोण आहे असं म्हटलं तर हे ते मीपणातून आपण सगळं जीवन जगत असतो. मी म्हणताना मी देह आहे हा अहंकार आपल्याकडे असतो आणि त्या अहंकाराशिवाय आपण जीवनात जगूच शकत नाही अशी आपली आजची स्थिती आहे. बघा तुम्ही सकाळी उठल्यावर रात्रभर विचार करा, मी देह आहे ह्या भावाशिवाय तुम्ही जगू शकता का? आपलं संपूर्ण 90% म्हणा, अगदी तुम्ही अभ्यास खूप करतात, मी देह नाही म्हणून जगायचा किती प्रयत्न केला, मी देह आहे म्हणूनच तिथे वळतात. आणि हीच कीड आहे. कीड म्हणजे काय? आतून लागलेली कीड आहे, त्यामुळे ती बाहेरून दिसत नाही आणि म्हणून तिच्यावर उपाय तसाच जालिम करायला हवा. ते बरोबरचे फवारे चालणार नाही. तुम्ही चांगले वागा, चांगले बोला, सगळ्यांशी प्रेमाने वागा, हो म्हणाल, परत माझंच बरोबर आणि माझंच खरं असं सगळं चाललेलं आहे आणि तिथे सुधारायचंय. म्हणून साधनेचं रहस्य काय? मी सुधारणं हे साधनेचं रहस्य आहे. जीवनविद्येचा ओनामा काय? मी सुधारायला पाहिजे हा जीवनविद्येचा ओनामा. तद्भुत दिव्य मार्गदर्शन काय? मी सुधारलं पाहिजे हे दिव्य मार्गदर्शन. लक्षात घ्या. म्हणजे इथे जर आपल्याला पक्क कळलं ना की प्रथम मलाच सुधारायचं, मी बरोबर आहे, मी सगळ्यात चांगला आहे असं किती जर तुम्हाला वाटलं, पण प्रत्येकाला वाटतं, कोणाला वाटत नाही मी चांगला आहे, सगळ्यांना वाटतं की नाही. तुम्हाला जर कोणी हे चुकतंय हे चुकतंय हे चुकतं म्हटलं की तुम्हाला अजिबात मान्यच नाही होणार. तुम्ही म्हणणार नाही माझंच बरोबर, तुझंच चुकतं असं म्हणतो ना आपण. अगदी घराघरामध्ये भांडणं पण कशामध्ये होतात? मी बरोबर आहे, तूच चुकतोस. आता ही साधी गोष्ट पण नाही, अरे मी चुकू शकतो, तूही चुकू शकतो, तिथे कुठेतरी सामंजस्य ते ठेव ना. तसं हे जो मी सुधारणा आहे म्हणजे मीकडे जो आज अहंभाव आहे, मीपणा आहे, त्याला देहभाव म्हणतो. तो देहभाव बाजूला करणं हा महत्वाचा भाग आहे. आपल्याला हा देहभावातून जीवन जगण्याची इतकी सवय लागलेली आहे की तिच्याशिवाय आपण जीवन जगूच शकत नाही. देहभावाशिवाय तुम्ही देहभावाशिवाय जीवन कसे जगू शकता असा प्रश्न पडेल तुम्हाला. आणि म्हणून एक प्रयोग करायचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मीपणाशिवाय आपण जीवन जगतो का बघा. सकाळी उठलं, विचार काय तो, कोण उठला? तुम्ही काय म्हणता? मी उठलो. मग मी ब्रश करतो, मग मला चहा हवी, आलं ना सगळं. मला भूक लागली आणि नाही झालं मनासारखं तर मी रागावतो, होतं की नाही? बरं, मग मी ऑफिसला जाणार, माझ्याशी ऑफिस चालतंय का? अरे मी करतो म्हणून एवढं ऑफिसला, बाकीचे लोक टंगळमंगळ करतात, मीच सगळं करतो असं म्हणतो ना बरेच वेळा आपण. म्हणजे सगळं जे जीवन आहे प्रत्येक ठिकाणी हा मीपणा इतका आपल्याकडे मुरलेला आहे की त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. ह्यालाच म्हणतात मीपणाची कीड लागलेली आहे मीला. आणि म्हणून मी आहे कोण हा पहिला प्रश्न तिथे विचारला गेला. मी म्हणणारी आपण काय सांगितलं, काय जाणीव आहे. आणि कोण सांगा मी म्हणणारं कोण आहे? ईश्वरी शक्ती. आणि काय म्हणायचं, मी म्हणजे कोण? सत्तत्व. म्हणजे कसे मोठमोठे शब्द आपल्याला पाठ झालेत ना सगळं. पण व्यवहार जीवन जगताना आपण काय करतो, मी अमुकच. आलं लक्षात? कळलं शब्दाने, पण व्यवहारात नाही कळत. व्यवहारात सुद्धा असं जीवन जगायचं. कसं? मी म्हणणारी ही शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे. मी म्हणणारी जाणीव आहे. जाणीव म्हणजेच ईश्वरी शक्ती. जाणीव म्हणजे काय? जाणणारी शक्ती ती जाणीव. जी चैतन्य शक्ती म्हणून आपण परमेश्वराचं वर्णन करतो ती शक्ती दोन अंगाने प्रकट आहे. एक पंचमहाभूताच्या अंगाने प्रकट आहे, दुसऱ्या बाजूने जाणणाऱ्या शक्तीच्या अंगाने प्रकट आहे, म्हणजे तिला जाणीव म्हणतात. ही जाणणारी शक्ती मुळात नेणीव स्वरूप आहे. नेणीव स्वरूप म्हणजे जाणीवपूर्वक तिथे कसलंही जाणणं नाही. पण जेव्हा ती शरीराच्या अपेक्षेत जाणायला लागते ते जाणीवपूर्वक जाणायला लागते. लक्षात आलं? शरीराचं महात्म्य कुठे आलं? ही जाणीव म्हणणारी शक्ती, ही ईश्वरी शक्ती शरीराबरोबर एकरूप होते आणि शरीरावर एकरूप झाल्याबरोबर डोळ्यातून जाणीवपूर्वक पाहते. जाणता येतं त्याला, पाहते. तुम्ही गाढ झोपायला गेलेले आहात,
डोळ्यातून पहा ना. काही लोक रात्री झोपेत चालतात काही लोक बरोबर चालतात, पडत नाहीत, अडकळत नाहीत. मी फार पूर्वी सांगायला, आमच्याकडे एक मुलगा कामाला होता. तर मी तिथे आमच्याकडे मॉर्च्युरी म्हणजे शव काय म्हणतात शवागर म्हणजे जिथे बॉडीज ठेवतात डेड बॉडी, तिकडे एअर कंडिशन खराब होतं. मग त्याला म्हणजे तुझा तिथे सर्व्हिस ते जायचं म्हणजे जरा छाती मोठी पाहिजे ना, तो मला पाठवू नका हो. म्हटलं का, मी रात्रीच्या चालतो म्हणजे रात्रीचं चालतो जाईन मी तिथेच परत चालत म्हणून मला नका पाठवतो. म्हणजे असं कसं, तो म्हणतो असा नाही नुसता, तो रात्रीचा दरवाजा उघडतो, उघडून बरोबर चालत चालत कुठे जाऊन बसतो. बरं, त्याच्या वडिलांनी एक त्याच्या समोरच लॉक केलं, त्याच्या वरती पॅन्ट लटकवली होती, तिथे खिशात चावी लागली. तो झोपेत गेला, खिशातली चावी काढली, लॉक उघडला आणि बाहेर जाऊन बसला परत. हे तो जाणीवपूर्वक करत नाही, नेहमीपूर्वक. म्हणजे त्याला काही माहित नाही त्याच्याकडे, पण ते अचूक असतं. म्हणजे ही जी शक्ती मी म्हणतो ना, ही नेहमीपूर्वक कशी कार्य होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतोय. गाढ झोपेत तुम्हाला प्रत्येकाला नाही जमणार, पण त्या शक्ती तशी कार्यरत होऊ शकते. पण जेव्हा शरीर प्रकट होतं, शरीराशी ती एकरूप होते, तेव्हा ती शक्ती जाणीवपूर्वक जाणते. म्हणजे डोळ्याने ती पाहते, म्हणजे जाणीवपूर्वक पाहते, कानाने ऐकते, जाणीवपूर्वक ऐकते, चांगलं वाईट काय ते तिच्या लक्षात येतं. म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक पाहत आलं. तुम्ही गाढ झोपेमध्ये कोणी चांगलं वाईट काय कळतं तुम्हाला? काही माहित नाही. चांगलं पण नसतं, वाईट पण नसतं. मग काय, आनंद पण नसतो आणि दुःखही नसतं. गाढ झोपेत कोणाला दुःख झालं तर ते झालंय का? गाढ झोपेत तुम्ही खूप आनंदात आहे ते माहित नाही, म्हणून त्याचं वर्णन केलं. आनंद ना निरानंदो एक ना विदो मुक्त ना बद्धू आत्मपडे. याला आत्मतत्व स्वरूप म्हणतात ना, ते की तिला आनंदही आहे पण कळत नाही, दुःख आहे मुळीच नाही तरी ते कळत नाही. लक्षात आलं? म्हणजे जी अवस्था आहे ना, नेणी अवस्था, त्याला म्हणतात नेणी अवस्था. नेणी अवस्था म्हणजे असतो पण काही कळत नाही, जाणीवपूर्वक काही लक्षात येत नाही, त्याला म्हणतात नेणी अवस्था. पण त्या नेणी रूपाकडनं सर्व कार्य होऊ शकतं. हीच नेणीव म्हणजे जाणीव ज्याला आपण म्हणतो शक्ती, ती नेणीपूर्वक कार्य करताना ती देहाची धारणा करते. कोणी शिकवलं? आपोआप होतं. बरं, ती कावळ्याच्या देहातून गेली की उडायला लागते, चिमणीच्या देहातून एवढीशी झाली तरी ती बरोबर काय हवं ते बघायला लागते, आणि मानवी देहात गेली तरी शरीराच्या अपेक्षेत काय करायचं ते तिला कळतं. हे ज्ञान कुठून आलं? ते ज्ञान तिकडे आहे, म्हणून ती ज्ञान स्वरूप आहे. लक्षात आलं? म्हणजे जी शक्ती आहे, म्हणजे आपल्या देहाच्या ठिकाणी पाहताना आपल्याला नेमकं काय लक्षात, मी कोण आहे? मी म्हणणारी, मी पाहणारी, मी ऐकणारी, मी चालणारी, जी मी 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 म्हणणारी आहे ती मी ईश्वरी शक्ती आहे, ही ओळख आहे. ही जी ईश्वरी शक्ती आहे, ह्या ईश्वरी शक्तीला आज मीपणाची कीड लागल्यामुळे, मी म्हणजे देह, मी म्हणजे देहाला ठेवलेलं नाव, आणि हे देहाला ठेवलेलं नाव म्हणजेच मी. म्हणजे माझ्या नावाचं फोटो लागले तर रस्त्यावर हे लावतात ना, काय लावतात त्याला, नावं, रस्त्याची नावं देतात, पुलाची नावं. मग पुलाच्या नावानं भांडणं होतात की नाही? आमच्या ह्याचंच नाव दिलं पाहिजे, तुमच्या ह्याचंच नाव दिलं असं होतं ना. नावच कोण ओळखतात? तुम्ही त्या ब्रिजवर किती वेळा त्या नावाने नमस्कार करता, अरे बाबा ह्यांचा ब्रिज आहे म्हटलंय का कधी? या रस्त्यात जाताना अरे बाबा ह्यांच्या नावाचा रस्ता आहे म्हणून नमस्कार करता, ते कधी होतं का? माहित पण नाही. चालणारा चालून जातो, पण आपण नावाला किती मोठा बजबजपुरी करून ठेवलेली आहे प्रत्येकाला, आमचं नाव झालं पाहिजे, होतं ना असं. म्हणजे ही मीपणाच्या किडीमुळे झाले, कळलं ना? इथे मी म्हणणारी ही शक्ती आहे, म्हणजे तिलाच ईश्वरी शक्ती म्हणतो आपण. आणि ही शक्ती ह्या देहातून कार्यरत आहे. म्हणजे शक्ती आणि देह या दोन गोष्टी व्यवस्थित कळल्या पाहिजेत, पण त्या आपल्याला कळत नाही. म्हणजे मीपणाची कीड लागल्यामुळे काय होतं, आपण सर्व विश्वाला पाहतो, हा असा आहे, तो तसा आहे, हे असं आहे, ते तसं आहे, तो चंद्र आहे, हा सूर्य आहे, सगळ्यांनी नावं बिवड ठेवून सगळं ओळखतो, पण स्वतःला ओळखत नाही. आणि स्वतःला ओळखत नाही ही मीपणाची कीड आहे, कळलं? झोपायला जातो, स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये लॉटरी लागली खुश होतो, आणि वाघ पाठी लागला की धावतो. अगदी वाघ जवळ आला की जोरात ओरडतो, कशात आवाज येत नसती कसा तो विचित्र आवाज काढतो. म्हणजे स्वप्न जगत जगतो पण स्वतःला ओळखत
नाही. गाढ झोपतो तिथे काहीच ओळखत नाही, काय आहे कुठे आहे काही कळत नाही. म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगाने मी कोण आहे हे काही माहीत नसतं, अशी सर्वसाधारण माणसाची अवस्था आहे. म्हणून ही जी जाणीव म्हणतो म्हणजे कोण आहे, मी म्हणतो ना आपण प्रत्येक जण, ते मी आहे. आपण प्रत्येक मी म्हणून जे जे कार्य करतो ती जाणीव आहे. जाणीव म्हणजे मोठा शब्द आहे, त्याला आपण म्हटलं शक्ती आहे. जी मी म्हणणारी जी शक्ती आहे ना, ही शक्ती अशा पद्धतीने जीवन जगते की स्वतःचं अस्तित्वच ती विसरते. आता खरं म्हणजे परमार्थ स्वतःचं अस्तित्वच विसरायचं असतं, पण ही स्वतःचं सत्य अस्तित्व विसरते आणि खोटं अस्तित्व पकडते. कळलं ना? म्हणजे कसं होतं की एखादा राजकुमार असतो आणि त्याला माहित नाही तो राजकुमार आहे, की कोणतरी बाबा त्याला मारायला येतं म्हणून दासी पळून येते, मग ती कुठे गावात नेऊन ठेवते, असं गोष्टी असतात ना. त्यामुळे तो राजकुमार काय म्हणतो, ती दासी किंवा ते गाव तेच माझं. मग राजकुमार असून सुद्धा तो एखाद्या सर्वसाधारण माणसासारखा जगायला लागतो. मग त्याला कोणतरी येऊन ओळख दाखवतं की त्याच्याकडे कुठेतरी हातावर बितावर काही खूण असते की नाही, मग त्याला समजा मग परतो राजकुमार समजतो. असं होतं ना. तसं आपण म्हणून जी शक्ती आहोत, ईश्वरी शक्ती आहोत, ही विसर ह्या देहातून कार्यरत होताना सतत असतो, की तो विसर सतत असतो. त्यामुळे शक्ती आहे हे अस्तित्व आपण विसरलो आणि देह आहे हे अस्तित्व पकडलंय. देह आहे म्हटल्यानंतर एक दिवस आपण मरणार, आपोआप आलं ना. तसं मरण्याची आठवण येत नाही, पण मरणाची आठवण आली की घाबरतो. आपण मरणार असं ते वाटतं का तुम्हाला? अजिबात वाटत नाही. मरेपर्यंत आपण मरणार असं वाटत नाही. दुसरा मेला तर वाटत अरे बाबा मरू शकतो आपण, असं वाटतं ना. पण आपण मरणार म्हणजे जर तुम्हाला आता आपण मरणार म्हटलं तुम्ही घाबरायला लागला, आपण मरणार म्हणजे काय करायचं, पण घाबरू नका. तुम्ही मरणार म्हणजे ही शक्ती कधीच मरत नाही. मी देह म्हणणारे ही शक्ती, देह सोडावा लागेल, त्या देह सुटला की देह आडवा पडला की आपण म्हणतो मृत्यू देहा, ती शक्ती बाजूला होते परत. आणि म्हणून ही शक्ती आहे हे स्मरण म्हणजे दिव्य स्मरण. माझे सांग ना, और नाम, ओ नाम कुछ और म्हणजे नामस्मरण करण्याचा हा दिव्य नामस्मरणाचा प्रकार आहे. अखंड नामस्मरण सर्वांना जमणार नाही, कारण संतांनी काय केलं, अखंड नामजप करा, अखंड नाम घ्या, अखंड करता 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 तुम्हाला हे कळेल, असं त्यांचं म्हणणं. पण सद्गुरूंचं मार्गदर्शन असं असतं, विमान मार्ग काय अखंड प्रत्येकाला जमणार नाही. व्यवहार करतायत, कामावर जात आहेत, प्रपंच करतायत, त्यांना अनेक गोष्टी माहिती आहे, तर तिथे त्यांना अखंड जमू शकत नाही. फार थोड्या लोकांना जमतं. मग त्याच्यावर उपाय काय? उपाय हाच की ओळख करून द्यायची, नेमकं तू कोण आहेस. आणि त्या ओळखीवरती ते स्मरण करत राहणं म्हणजे ते दिव्य नामस्मरण. कळलं? मी कोण आहे? तर ईश्वरी शक्ती. ही ईश्वरी शक्ती आहे. आणि ईश्वरी शक्ती कोणाची? कोणाची? बोला ना. आता एवढं आपण ऐकतोय, सांगतोय, काय कोण बोलत नाही तर कसं आहे? परमेश्वराची किंवा परमात्म्याची म्हणतो, किंवा दिव्य स्वरूपाची. हा ज्ञानमार्ग झाला. भक्ती मार्गात कोणाची? कोणाची? सद्गुरूंची. भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गामध्ये जो भाग आहे, स्वरूपाची म्हटली तर लक्षात येत नाही, सद्गुरूंची म्हटलं की लक्षात येतं. म्हणून सद्गुरूंना आपल्याला पाहता येतं म्हणजे धरता येतं, स्वरूपाला धरता येणार नाही. सद्गुरू माझा म्हणता येईल, पण स्वरूप माझं म्हणता येणार नाही. मी काय म्हणतो तुम्ही लक्षात, मी गोष्ट सांगतो मी तुमच्या लक्षात. एक संत एकदा समुद्र किनाऱ्यावर चालले होते. तर एक मूल रडत होतं, छोटा मुलगा होता, तो रडत होता. त्याच्यामध्ये एक बाटली होती. तर तो म्हणा, रडतोच कशाला, काय खायला प्यायला पाहिजे? नाही म्हणतो.
त्या बाटलीमध्ये मला हा सगळा समुद्र ठेवायचा होता, तो ठेवता येत नाही म्हणून मी रडतो. तेव्हा ते संत पण रडायला लागले, त्या मुलावर संत पण रडायला बसले. मुला तुम्ही कशाला रडता, तेव्हा तू माझा गुरु आहेस, म्हणजे अरे हे अनंत स्वरूप मी ते पण मी माझ्याच पकडायला बघत होतो ह्या बाटलीत, ते राहत नाही म्हणून मी पण रडतो. कळलं. थोडा वेळ ते मुलं रडता बघून मुलांनी बाटली फेकून दिली समुद्रात. तर तू बाटली कशाला फेकलीस, तर तू बाटलीच नाही तर समुद्रात तरी बाटली जाईल. अरे तू परत माझा मोठा गुरु आहे, हे जर स्वरूप माझ्यात नाही मी तरी स्वरूपात जाईल. कळलं. म्हणजे स्मरण कसं असलं पाहिजे, शक्ती कोणाची, अनंत स्वरूपाची, सद्गुरूची. लक्षात आलं. सद्गुरू अनंत स्वरूप परत वेगळे नाही. सद्गुरू म्हणजे व्यक्ती म्हणून पाहायचंच नाही, लक्षात घ्या. सद्गुरू म्हणजे दिव्य स्वरूप शक्ती. हे जोपर्यंत भल्याभल्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत माझा सद्गुरू, तुझा सद्गुरू, ह्या पंथा सद्गुरू, त्या पंथा, म्हणजे आमचे श्रेष्ठ, तुमचे कनिष्ठ, इथेच माणसं अडकत बसतात. नको तिथे मारामाऱ्या करत बसतात. इथे मला सुधारायचं हे लक्षात आहे, ह्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं मोक्ष. म्हणून आपल्याला आपण सद्गुरूंचे आहोत, सद्गुरू माझा नका म्हणून, आपण स्वरूपाचे आहोत. स्वरूप माझं म्हटलं की त्या बाटलीत येणार नाही, आपण त्याच्यात जावं. आपण सद्गुरूंना शरणागत व्हावं. लक्षात मी काय म्हणतोय. आणि म्हणून हे स्मरण जे आहे ना, हे स्मरण पक्क पकडता आलं पाहिजे. आहे ती कोण आहे, ईश्वरी शक्ती आहे. ही जी ईश्वरी शक्ती आहे, ही शक्ती कशी आहे की एक पाण्याचा थेंब आणि मोठा पाऊस, यात फरक काय. तर हे पाणी, हेही पाणी. त्या पावसात जे जे आहे ते आहे का थेंबामध्ये आहे की नाही. तसं हिथे जी शक्ती आहे ना, त्यानं स्वरूप एकच, ते जिथे ते आहे तिथे हे आहे. आलं लक्षात मी काय म्हणतो. आणि त्यामुळे ही शक्ती धरता येते का, देहामुळे. म्हणून देह साक्षात परमेश्वर. याचा अर्थ लक्षात सांग, देह म्हणजे परमेश्वर नाही, कारण देह व्यक्ती म्हणजे परमेश्वर नाही, हा दुसरा भाग आहे सद्गुरूंनी सांगितलेला. पण देह म्हणजे दिसणारा परमेश्वर, डोळ्याला दिसणारा परमेश्वर. सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म, म्हणजे डोळ्याला दिसणारं परब्रह्म, म्हणजे स्वरूप. परब्रह्म म्हणजे स्वरूप, अनंत स्वरूप. अनंत स्वरूपाला पाहता येत नाही, मग पाहायचं कोणाला, सद्गुरूला. संतांनी विठ्ठलाला पाहिलं, म्हणजे जे पंढरपूरच्या विठ्ठलाची ज्या ज्या संतांनी भक्ती केली ना, ते विठ्ठल तो परब्रह्म म्हणायचे. लोकांना वाटतं फक्त विठ्ठलाची पूजा करतात, ते नुसते विठ्ठलाची पूजा नव्हते करत, ते विठ्ठलाला पाहिजे ते परब्रह्म आहे या भावात राहायचे. आपल्याला चालता बोलता विठ्ठल दिला, सद्गुरूच, मग तोच परब्रह्म म्हणायला काय जीभ वळणार नाही. हा भाव लक्षात ठेवायचा की मी म्हणणारी जी शक्ती आहे, ही मी म्हणणारी शक्ती एक तर तुम्ही भक्ती मार्गात असाल तर सद्गुरूची म्हणावी, किंवा स्वरूप भावात असाल तर ती स्वरूपाची म्हणावी, लक्षात, परब्रह्माची. आता हा भाव तुम्हाला सतत धरता आला पाहिजे. हे और नामस्मरण आहे, खरे और स्मरण करणे. हे स्मरण कसं करायचं, सतत. हे सतत स्मरण करण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे आपल्याला देवावर प्रेम करता आलं पाहिजे, स्वरूपावर प्रेम करता आलं पाहिजे, सद्गुरूंवरती प्रेम भाव असला पाहिजे, कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे, शरणागतीचा भाव असला पाहिजे. पुन्हा पुन्हा लक्षात, तिथे नितांत श्रद्धा असली पाहिजे. सद्गुरू हा देव, म्हणजे सद्गुरू हे दिव्य स्वरूप, ही नितांत श्रद्धा असली पाहिजे. संत काय वेडे होते का विठ्ठलाची पूजा करायला, की विठ्ठलाची मूर्तीची पूजा करायला काय वेडे होते का, नाही. त्यांना स्वरूपाचं ज्ञान होतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, नामदेव म्हणा, एकनाथ महाराज म्हणा, ही सगळी मंडळी स्वरूप म्हणजे नेमकं काय त्यांना स्पष्ट माहिती होतं. एकनाथी भागवत आपण जे म्हणतो ते एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहे, पण तरी ते सद्गुरूचेच गुणगान गायचे. म्हणजे त्यांना माहित नव्हतं का, त्यांना बरोबर माहिती होतं की स्वरूप म्हणजे काय. एकनाथ महाराजांनाही बरोबर माहिती होतं, नामदेवांनाही माहिती होतं की स्वरूप म्हणजे सर्वत्र जे जे आहे ते स्वरूप आहे. म्हणून सद्गुरू लागतात म्हणतात ते त्यासाठी. आपोआप आपल्याला काय कळेल असं समजू नका. आपल्याला
हे समजावून सांगणाराच सद्गुरू लागतो, त्याशिवाय ते कळणार नाही. तुम्ही म्हणाला आपोआप कळेल, आपोआप बाप जन्मात कळणार कोणी असो. किती लोक म्हणे संत सद्गुरूशिवाय संत झाला, हे होणे शक्य नाही. तिथे कोणीतरी मार्गदर्शक असतो आणि त्या मार्गदर्शकाचं नाव माहितीच नसेल, एवढंच का तो फरक आहे असो. आणि म्हणून आपल्याला हे साधनेचं रहस्य काय, मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे, ही जी ओळख आहे हे रहस्य आहे आपल्यासाठी, संतांसाठी नाही, सद्गुरूंसाठी नाही, सद्गुरूंना माहिती आहे. पण आपल्याला सर्वांना हे रहस्य माहीत नाही. मी म्हणणारी कोण आहे, ईश्वरी शक्ती आहे. आणि ही ईश्वरी शक्ती आहे तरी स्वतः जीवपणातून, मीपणातून, अहंकारातून जीवन जगते. तिला तू ईश्वरी शक्ती आहे म्हटलं तरी ते कळत नाही, इतकी ती भ्रमिष्ठ आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तिथे त्यासाठी सद्गुरूंचं स्मरण केलं. सद्गुरूंचं स्मरण केलं की दिव्यत्वाचं स्मरण. दिव्यत्वाचं स्मरण म्हटलं की आपण सद्गुरूंच्या आहोत म्हटलं, आपण सद्गुरूंच्या आहोत म्हटलं की जसा संग तसा रंग. म्हणून हे जे ज्ञान आहे ना, ह्या ज्ञानासाठी पुन्हा पुन्हा सत्संग हवा असतो. सत्संग म्हणजे जिथे हे सत्स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतो तो सत्संग, बाकी सत्संग नव्हे. खरा जसं शुद्ध श्रवण म्हणतो ना, जे सद्गुरू मुखातून हे दिव्यत्वाचं श्रवण, दिव्यत्वाचं वचन जे श्रवण केलं जातं त्याला शुद्ध श्रवण म्हणतात. गप्पा गोष्टी सांगितल्या इकडे तिकडे सांगतो ते शुद्ध श्रवण नाही. इथे स्वरूपाचं श्रवण, मी कोण आहे, त्या मी म्हणणारं जी आहे ती ईश्वरी शक्ती आहे. आणि ही ईश्वरी शक्ती आहे हे पुन्हा 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 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक क्षणोक्षणी हे सर्व शक्तीचं कार्य. आधी ती देहापुरती पाहता आली पाहिजे, ती देहातून प्रगट हे कळलं पाहिजे. पाहणारी शक्ती, ऐकणारी शक्ती, बोलणारी शक्ती, हे सतत स्मरण होणं हा अभ्यास आहे. आणि म्हणून ह्या शक्तीचं स्मरण करण्यासाठी विविध मार्ग आहेत. एक सोपा मार्ग म्हणजे आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावामध्ये सतत सगळं कार्य असं करायचं की मला वाटलं म्हणून मी करत नाही, सद्गुरूंना काय वाटेल त्या पद्धतीने करायचं. कळलं की मला वाटतं म्हणून मी करतो असं वाटलं तर जमणार नाही. सद्गुरूंना काय अभिप्रेत आहे ते मी केलं पाहिजे. ह्या भावाचे तुम्ही कार्य करायला लागला तर ही शक्ती आहे. सद्गुरूंना अभिप्रेत काय, मी म्हणणारी शक्ती आहे. हे शक्ती ही सद्गुरूंची असल्यामुळे सद्गुरूंचं जे ज्ञान आहे, सद्गुरूंनी जे सांगितलंय त्याप्रमाणे मला वागता येतं की नाही एवढं पहा अभ्यास. त्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान कळलं पाहिजे. म्हटलं अर्थात सद्गुरूंना काय वाटतं म्हणजे काय, सद्गुरू ज्ञानातून काय जे सांगतात त्याप्रमाणे माझ्याकडनं आचरण झालं पाहिजे, माझ्याकडनं बोलणं झालं पाहिजे, माझ्याकडनं पाहणं झालं पाहिजे. हे पुन्हा 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 लक्षात तेव्हा तुम्ही सद्गुरूनिष्ठ. नाही तर आम्ही सद्गुरूंचे भक्त म्हणतो, पण सद्गुरू सांगतात एक आम्ही करतो भक्त, असं पण होतं ना. तसंही होता कामा नाही. तिथे सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणेच आपल्याकडे आचरण होतं का ते पहा. आणि म्हणून इथे ही जे 3 अवस्था काही सांगितल्या, जागृती, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था, 3 अवस्थेत आपल्याकडे सर्वसाधारण माणसं. इथे उफराटा मार्ग म्हणजे हे ईश्वर स्मरण ज्या होतं, म्हणजे शक्तीचं स्मरण होतं ते उफराटा मार्ग सांगितलं. उफराटा मार्ग म्हणजे काय, आपण सकाळपासून संध्याकाळ पाहतो कुठे, सर्व रूपांकडे पाहतो. जे काय दिसतं ते दिसतं, हे दिसतं ते दिसतं ते दिसतं. कोण बरेच दिवस भेटला नाही तो अरे बरेच दिवस भेटला नाही ते दिसतं, होतं ना असं. आता हे दिसतं दिसतं तिथे नाही अडकायचं. कोणाला दिसतो कोणाला दिसतो कोणाला दिसतं तिथे पाहायचं. तो उफराटा मार्ग. पुढे पाहायचं नाही, मागे पाहायचं. मागे पाहायचं म्हणजे उफराटा मार्ग. शक्ती पाहते, शक्ती ऐकते, शक्ती बोलते. कोणाची शक्ती, सद्गुरूंची. आणखी मागे सद्गुरूंची शक्ती म्हणजे आणखी कोणाची शक्ती, दिव्य स्वरूपाची शक्ती. दिव्य स्वरूपात शक्ती रूपाने प्रगट आहे.
हे स्टेप परत येतो. म्हणजे उफराडा मार्ग म्हणजे हे स्मरण. म्हणून इथे ते करण्यासाठी डोळे बंद करावे लागतात. त्याला ध्यानधारणा म्हणतात की डोळे बंद केल्याशिवाय तिथे जमणार नाही. कारण डोळे उघडले की तुम्ही सगळे बघतच बसणार. सवय आहे. आला तो आला तो आला तो आला करतात ना लोक. जप करतात, तू काय करतो हा काय करतो असं करत ती माळ फिरते ना. म्हणजे कबीरच म्हणाले की माळ इथे फिरते आणि हातात मन सगळीकडे फिरतं. त्याच्या डोळ्यामध्ये कबीर म्हणाले की माळ इथे त्याची फिरते हातात आणि मन फिरतं जगात. त्याचा तर उपयोग नाही. म्हणून त्यासाठी पहिल्या मनाला आवर घातलं म्हणजे महत्वाचं काय, डोळे. डोळे बंद केल्यानंतर समोर काय दिसतं, काळोख. कोणाला दिसतो, हा जे आहे त्याला दिसतं. म्हणजे ती शक्तीला दिसतं. आहे ते कोण आहे, शक्ती. कळलं. मग शक्तीला जाणत राहायचा. हे उपराट नाम. उपराट नाम आहे ना की उपराट दृष्टी. खरं म्हणजे ही शक्ती आहे आणि शक्ती पाहते म्हणजे ते पक्की ओळख होते. शक्ती म्हणजे नुसते शब्द नाही आहेत. पाहतोय की बोलतोय तर कोण बोलतोय, शक्ती आहे म्हणून बोलतोस. शक्ती आहे म्हणून चालतोस. शक्ती नसेल तर पाय चालशील. मनात आलं उठलाच पळालास, मनात आलाच बसलास. ही शक्ती आहे म्हणून. आणि ती शक्ती बाजूला झाली की उठवायला 4 माणसं लागतात. शक्ती आहे तो म्हणतो विचार आला म्हणजे विचार आहेत ना 4. तो एकच विचार आला तर उठतो. पण तुझी शक्ती नसेल तर 4 आले तरी उठवायला भारी. वजन जास्त असेल तर होतं ना. म्हणून ही शक्ती आहे हे पाहताना डोळे बंद करून विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण ते स्मरण साधायला लागतो त्या स्मरणातून शक्तीची ओळख करून घेता आली पाहिजे. आणि त्या शक्तीची ओळख करून तिथे दृढतेने ते स्मरण साधत बसतं की शक्तीच आहे, ईश्वरी शक्तीच आहे. ओळख पण पाहिजे आणि ओळखीतून पारख करता आली पाहिजे. नुसतं ओळख करून उपयोग नाही. एखादा माणूस तुम्ही आता एखादा मी ओळखतो, हा हा अमुक अमुक आहे बस, बाकी काय माहित नाही. मग तुम्ही कोणी मला येऊन त्याला ओळखतं का, माहित नाही. चेहरा ओळखतो बाकी काय माहित नाही, त्याचा उपयोग नाही. आहे ही शक्ती पण कळली पाहिजे आणि ती किती प्रचंड शक्ती आहे हेही कळलं पाहिजे. तिचे सर्व गुण कळले पाहिजेत आणि ते गुण पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो. जेव्हा ती शक्ती आहे तेव्हा गुण प्रकट होतात आणि जेव्हा ती मी अमुक काय म्हटलं की विकार प्रकट होतात. आलं लक्षात. आपण रागावतो, चिडतो, द्वेष करतो, मत्सर करतो का, शक्ती आहे विसरते आणि व्यक्ती म्हणून प्रकट होते. मी अमुक आहे ही व्यक्ती आणि त्याच्यातून आपला हा सगळा गोंधळ होतो. म्हणजे हे रहस्य, साधनेचं रहस्य म्हणजे असं काही रहस्य लपवलं बिपवलेलं काही नाही का. गुहेचा 10 पावला आणखी खोशिरा वरती चढा असं काय भानगड नाही. हा सूर्य हा जयदत्त. अरे अर्जुना मी तो कैसा मुखाप्रती स्पष्ट सांगितलं. कसा आहे मी, कसा आहे सांगितलंय, मुखाप्रती. अर्थ काय लावलो आपण, आपल्या चेहऱ्यासमोर, मुखावजे आपल्या डोळ्यासमोर म्हणा, जसा सूर्य आहे तसा मी आहे. दुसरा अर्थ सांगतो. तुम्हाला तुमचं मुख माहिती आहे की नाही, मुख माहिती आहे का नाही, पण मुखाला पाहिलंय, मुखाला कोणी पाहिलंय सांगा, हातवर करा. तुमच्या चेहऱ्याला तुम्ही पाहिलंय का, तसा मुखाप्रती भानुजायचा. म्हणजे पाहता येत नाही पण तो आहे 100% माहिती आहे की नाही. म्हणजे ते गुह्य आहे. म्हणजे रहस्य म्हणतात ते असं असतं. रहस्य एक दिसतो अर्थ सोपा आणि दुसरा अर्थ तो गुह्य असतं की मुखाप्रती भानुजाय. मुखच असं आहे की पाहता येत नाही पण ते आहेच हे सांगायला कोणी गॅरंटी द्यायला पाहिजे. दाखवा मला, पुरावा द्या, पुरावाची गरज नाही, माहिती आहे आम्हाला. तसं ही शक्तीच आहे हे पक्का निर्धार झाला पाहिजे. कळलं. हा मीपणाची कीड बाजूला करण्यासाठी पहिला निर्धार असला पाहिजे. अरे ही शक्तीच आहे. कशी शक्ती आहे. रमण महर्षींनी काय केलं, एक अशी प्रेतयात्रा चालली होती. त्यामुळे त्याच्यात माझा फरक काय, त्यामुळे मी पण असं पडतो आणि ते पण असे गपचूप पडले. आता
तिथे जाताना त्याला तो हलत बिलत नव्हता, म्हणजे ताटीवर जातो तर ते पण हलत नव्हते. पण थोडा विचार करायला माझं पोट हलतंय, तर श्वास चालू होता ना, त्याचा श्वास चालू नव्हता म्हणून श्वास धरून बसले. आता श्वास धरून बसल्यानंतर परत कळलं तरी पण मी आहे हे जाणतो. मी आहे आपल्याला जाणीव होते ना, तुम्ही किती पण ढोंग करा झोपायचा तर मी आहे म्हणतो की नाही. अरे इथे परत काय ते वेगळं आहे, नुसतं शरीर असं पडलं म्हणजे मेला नाहीये, मी आहे आतमध्ये. हा जो मी आहे ना तो महत्वाचा आहे. ही शक्ती कळलं, ही शक्ती आहे, ही ओळख करून देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. सद्गुरूचं एकच खरं काम, बाकी दुसरं काय काम करायची गरज नाही. तू शक्ती आहेस हे तुला कळलं की सद्गुरूचं काम संपलं. त्याने मग स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. निसर्गदत्त महाराजांनी त्यांच्या सद्गुरूने सांगितलं तत्त्वमसी, ते तूच आहेस, तेवढं जरी पकडलं आणि 4 वर्षात साक्षात्कारी झाले. कळलं, त्याचा अभ्यास होता तसा. म्हणून किती अभ्यास असावा लागतो, किती तळमळ असावी लागते की ही शक्ती आहे हे सांगून सुद्धा आपण विसरतो. तर तिथे ते विसरता कामा नये. आठवण ठेवण्याचा जो प्रयत्न करतात त्याला म्हणतात नामस्मरण, ईश्वर स्मरण. अखंड नामस्मरण हा एक मार्ग आहे. पण मी म्हणणारी शक्ती आहे सद्गुरूंकडनं ओळख घेऊन त्या शक्तीच्या स्मरणात जीवन जगणं हा दुसरा मार्ग. तो सोपा आहे. सोपा का, कारण तिला अखंड करावं लागत नाही. तिथे त्या शक्तीवरती ती सद्गुरूंची शक्ती हा प्रेमभाव धरताना आला, त्या शक्तीकडे सतत स्मरण यायला लागतं. प्रेम ज्याच्यावर आपण करतो त्याचं अखंड स्मरण असतं आपल्याला. तुम्हाला तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही विसरलं कधी, गेल्या कॉलेजला तर विसरलंच नाही. आहे हो आमचा मुलगा तिकडे सगळ्यांना सांगतात की नाही, असं होतं का, कारण तिथे प्रेम आहे. तिथे सांगायला आठवायला लागतं. अरे तुमच्या मुलावर आठवतं का तुम्हाला मुलगा आहे मुलगी आहे, सगळं आठवत असतं का, प्रेम. म्हणजे प्रेम केलं तर स्मरण राहतं. म्हणून देवावर प्रेम करा म्हणतात, सद्गुरूंवर प्रेम करा म्हणतात. असं तर सांगतात ना की तो प्रेम भावे असे शब्द वापरला त्याला, की प्रेम भावे जेव्हा आपण ज्यांचं स्मरण करतो ते अखंड स्मरण आपल्याकडे असतं. म्हणून नामस्मरण म्हटल्यानंतर हे ईश्वर स्मरण म्हणतो. मी नामस्मरण शब्द म्हटलं तर गोंधळ होती. नाम घेतलं की नामस्मरण असं म्हणतो. इथे नामाची आवश्यकता नाही, इथे आवश्यकता कोणाची आहे, स्मरणाची आवश्यकता आहे. स्वरूप स्मरणाची, म्हणजे इथे शक्ती आहे ह्या स्मरणाची. ही शक्तीच आहे आणि ही सद्गुरूची शक्ती आहे म्हणून प्रेमभाव. लक्षात आलं की आधी आपल्याकडे हे लक्षात आलं, आधी देवाची ओळखावे मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यान धरावे पुरुषोत्तमाच्या. 3 वाक्यात आधी देवाचे ओळखावे म्हणजे काय, ही शक्ती आहे ओळख करा. देवदेव ज्याला म्हणतो ना ती कोण आहे, ही शक्तीच. आधी देवाची ओळख मग त्याचे भजन कर, म्हणजे सतत स्मरण. भजन म्हणजे अखंड ध्यानाची धरा, म्हणजे अनुसंधान पुरुषोत्तमाचे की आहे ती कोण आहे, ती अनंत स्वरूप शक्तीच. ही शक्ती आहे ती मुळात कोणाची आहे, अनंत स्वरूप सद्गुरूंची. म्हणून आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंना धरा असं जे म्हणतात त्याचा अर्थ अखंड स्मरण सद्गुरूंचं करा. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषत्यादरू विवेकावे. कोण सांगतं, ज्ञानेश्वर म्हणतो की माझ्या हृदयामध्ये कोण आहे, पण तो कसा सद्गुरू आहे, जेणे तारिलो हा संसार पुरू. हे सगळं विश्व ज्याच्यामुळे तारलं जात आहे तो सद्गुरू माझ्या हृदयामध्ये. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणजे स्मरण कसं असेल, अत्यंत आदरपूर्वक, अत्यंत मंगलमय, अत्यंत पवित्र आणि ह्या भावनेतून स्मरण व्हायला पाहिजे. काय लक्षात, म्हणजे नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणणं आणि विठ्ठल न म्हणता अगदी अत्यंत प्रेमाने स्मरण करणं. कुठे करायचं, शक्ती आहे त्या अनंत स्वरूपाचा एकच पत्ता खरं सांगा कुठे, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार म्हणून हे विशेष म्हणून हे जे स्मरण आहे ना, हे स्मरण अशा पद्धतीने धरता आलं पाहिजे. आता हे स्मरण आपण धरायला शिकवतो कसे, तुम्ही जे स्वयंस्मरणाचा अभ्यास करतो ते काय आहे, ही शक्ती कशी आहे ह्याचं स्मरण आहे. बघा तुम्ही संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप ज्ञानस्वरूप आनंद, दिव्य स्वरूप आनंद स्वरूप म्हणजे काय, शक्ती.
तर तो भाव विचार त्या शब्दातून तो भाव यायला पाहिजे. भाव यायला लागला आणि भान घ्यायला लागलं की शक्तीच्या ठिकाणी सगळं फिडिंग होतं. आपण काय म्हणतो ह्याच्यातून अंतर्मनामध्ये फिडिंग. अंतर्मन म्हणजे शक्तीच, शक्तीचंच रूप आहे, नेहमी स्वरूप आहे ते अंतर्मन. जाणीवपूर्वक जाणणारं ते बहिर्मन. बहिर्मनाने पुन्हा 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 शक्तीचं आहे स्मरण केलं की अंतर्मनामध्ये ती फ्रेम पक्की होते. आणि तेव्हा प्रत्येक आपलं वागणं शक्तीचं असतं. शक्ती म्हटलं की सर्वात प्रति समत्व. इथे जी शक्ती आहे ती समोर आहे. म्हणून तुरीय अवस्था म्हणजे काय, स्वतःला जाणते पण जगाला जाणत नाही. म्हणजे काय होतं, डोळे बंद केले जगाला जाणत नाही, शक्तीचाही जाणते. आता ही शक्तीचाही जाणल्यानंतर ही तुरीय अवस्था परिपक्व होते. पुन्हा 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 केलं की पक्क व्हायला लागतं. ही शक्ती आहे, शक्तीशिवाय जीवन नाही. आणि जेव्हा हे परिपक्व होतं तेव्हा सर्वत्र पाहताना पण तिथे काय आहे, ती शक्ती आहे. प्रत्येक ठिकाणी शक्तीच आहे. जसं आता एखादा ग्लास आहे, 10-12 ग्लास सगळ्याकडे पाणी ठेवलंय, त्याला काय आपण म्हणतो, पाण्याचा ग्लास. म्हणजे काय, पाणी आहे. हे पाणी वेगळं, ते पाणी वेगळं, ते पाणी वेगळं, असं होतं का, नाही. तुम्हाला म्हटलं तुमचं कोणतं पाणी प्यायचं प्या, अरे कोणतंही देव एकच आहे ना. हा, तुम्ही बाबा भलतं सगळं आणून ठेवलं असेल तर वेगळी गोष्ट, पण पाणी आणलंय तुमच्या डोळ्यासमोर, तर ग्लासमध्ये सगळे पाणीच आहेत. कोणताही ग्लास उचलून तुम्ही पाणी पिऊ शकता. तसं सर्व रूप म्हणजे ग्लास, त्याच्यामध्ये शक्तीचं पाणी. मग सर्वांचा आदर लक्षात घ्या, तिथे आचरणात फरक पडतो. शक्ती म्हटलं की प्रत्येकाचा सन्मान, प्रत्येकाबद्दल आपलेपणा, आणि ह्या सर्व शक्ती कोणाच्या परत एकाच स्वरूपाच्या, एकत्व हे साधण्याचं. जेव्हा हा भाव जेव्हा प्रकट होतो की सर्वत्र दिव्यत्व आहे, सर्वत्र शक्तीच आहे, त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. तिथे ह्या उन्मनी अवस्थेमध्ये काय आहे, ती जगालाही ओळखते आणि स्वतःलाही ओळखते. म्हणजे काय, शक्ती आहे हे म्हणून ओळखते आणि जगामध्ये सर्वत्र कुठे पाहिलं तरी काय आहे, शक्तीच आहे. म्हणून काय सांगितलं, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, काय सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी, मज एकाचा विचार, मज एकाचा विचारू ते जग, जैसे दूध मुलावे स्वभावे तरी ते दही. दही आणि दूध, कोणाचं लहान मुलाला सांगितलं दही आणि दूध सारखंच आहे, तर दूध समजून दही प्यायला तर काय होईल, त्यामुळे आईला ओरडेल काहीतरी खोटं सांगू नकोस, हे दूध नाही आंबट लागतं, होत की नाही. पण आईला माहिती दुधाचं दही झालंय, तसं माणूस आंबट आहे, त्यामुळे कसला तो देव असं नका म्हणू, तिथं देवायचं आहे. तिथे ईश्वरी शक्ती आहे, लक्षात आला. आंबट असलं तरी तिथे शक्ती आहे, दही झालंय त्याचं, एवढं त्याला दूध काढता येतं, त्याच्यात लोणी काढता येतं. आंबट आहे ना, मग घुसळा त्याला आणखी मध्ये लोणी येईल की झालं परत, झालं की नाही. म्हणून जैसे दूध मरवाले स्वभावे तरी ते दही, की बीज ते झाले. तर आता एखादं बी दाखवलं तुम्हाला, कलिंगडा बघितला, कलिंगड एवढंसं बीज असतं. एखाद्या लहान मुलाला सांगितलं ना, हे ह्याच्यातून एवढा मोठा कलिंगड निघणार आहे परत, त्यामुळे थापा मारतो म्हणे, नाही का, या एवढ्या बीजामधून ती वेल कधी आणि वेलीतून एवढा मोठा कलिंगड होतो. आणि जे ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे, म्हणजे संतांना हे माहिती आहे म्हणून ते सांगतात, सद्गुरू माहिती आहे म्हणून सांगतात, अरे तूच तो आहेस, तत्वमसी असं म्हणतात ना. आपण म्हणतो काय माहिती, काहीतरी सांगतात म्हणून ऐकायचं, असं होतं ना. पण तिथे श्रद्धा पाहिजे, निर्धार पाहिजे, तिथे परत परत ते स्मरण करण्याची जिज्ञासा पाहिजे, तळमळ पाहिजे, प्रेम पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकवटतात ना, तेव्हा ती प्रगती होते. आणि त्यासाठी इकडे तिकडे भटकत राहायचं नाही. परत लक्षात, जितकं भटकायला लागाल तितकी जाणीव फाकत जाते आणि अभ्यास बाजूला होतो. तुम्ही ह्याचा ऐकणार, त्याचा ऐकणार, त्याचा ऐकणार, मग काय होतं, भेल होतं, भेल. चांगली झाली तर बरी होतं ना बऱ्याच वेळेला. जो हा अभ्यास आहे ना, हा अभ्यास कसा आहे, तिथे शुद्ध श्रवणच पाहिजे. पण आपण काय करतो, 10 ठिकाणी जातो, परत 10 ठिकाणी 10 पद्धतीने सांगितलं जातं. मग पुढच्या आठवड्यात पण आठवतं, आणि ह्याने काय सांगितलं मला आठवत नाही, ह्याने सांगितलं पुढचं काय माहितीच नाही, सगळीच भेद. तसाही उपयोग नाही. जे ऐकलंय एका ठिकाणी ते पुन्हा 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 चिंतनात घेता आलं पाहिजे. तिथे जाणीव इकडे तिकडे फाकवता कामा नाही, इकडे तिकडे तिची एनर्जी वेस्ट करता कामा नाही, तिथेच घट्ट बसता आलं पाहिजे.
असं नाही की ऐकायचं नाही असं नाही, पण कसं होतं लोक म्हणतात नाही रे हा काय सांगतो बघूया, तो काय सांगतो बघूया, तो काय सांगतो बघूया. लोक टीव्ही चॅनल लावतात की नाही, कोणतरी मा सांगते, कोणतरी बाबा सांगतो, कोणतरी बुवा सांगतो, होतं ना, ऐकत बसतो. हे टीव्ही चॅनल उघडले ते टीव्ही चॅनल, ते टीव्ही नंतर शेवटी चालू काय कळलं, काहीच कळलेलं नाही. कारण डोक्यामध्ये काय झालं, सगळी मिसळ झालेली असते. दही मिसळ म्हटली की खायला बरी, पण आपल्या भेजाची दही मिसळ झाली ती बरी नव्हे. म्हणून एकाच ठिकाणी तिथे सतत ऐकलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपल्याला कृती करता आली पाहिजे. इथे महत्वाचं सांगतो मी. आपल्याला सुधारायचं हे लक्षात घ्या. आपल्याला विद्वान व्हायचं नाहीये. तुम्ही 10 ठिकाणी ऐकलं तर विद्वान व्हायला कळलं, पण वैष्णव होणार नाही. कळलं ना. जे साधायचं ते साधता येणार नाही. जे साधायचं आहे तिथे एका ठिकाणी जे ऐकतात तेच पुन्हा 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 चिंतनात घेतलं तरच कळेल. कारण प्रत्येक जण सांगणारा आपल्या पद्धतीने वेगळं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. सांगणाऱ्याला किती कळलेलं असतं ते माहीत नसतं. तो 10 ठिकाणी पुस्तकं वाचून तुम्हाला त्याचं पॉइंट्स काढून सांगेल. तुम्हाला अरे बापरे काय छान छान झालं, पण शेवटी आपण काय करायचं कळत नाही परत. असं करू नका. इथे सुधारण्यासाठी नेमकं मला काय करायचं ते लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला हे कळेल ना त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय साधायचं ते लक्षात घ्या. एकदा पक्क झालं ना मग 10 ठिकाणी ऐकायचं. लक्षात 10 ठिकाणी ऐकायचं नाही असं नाही. कारण तिथे आपण ज्यावेळेला आपल्याला परिपक्व करायचा प्रयत्न करत असतो. आता समजा एखादं मडकं आपण बनवायचं आहे तर मडकं मारणं थापा मारायला लागतात ना, फटके मारायला लागतात ना मडक्याला. तर तुम्ही एका बाजूने केला दुसऱ्या फटके मारलं काय होईल, तर मडकं वाकडं कुटकडं काहीतरी होईल, गोल नाही होणार. होता ना शेप बलदा दिसायला. तसं आपल्या ह्या शक्ती म्हणजे जाणीव आहे तिचं मडकं करू नका. व्यवस्थित तिला आकार देता आला पाहिजे. ते शिकायचं ते पक्क शिकलं पाहिजे. ते शिकल्यानंतर मग फिरा. कारण तुमचं मडकं पक्क झालं की मग त्याला कोणी पण फटके मारले काय फरक पडणार नाही. कळलं. मग अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो की हे रहस्य आहे, उघड आहे. सद्गुरूने उघड सांगितलेलं आहे. आता जे मी तुम्हाला सांगते कोणी सांगितलं आहे, सद्गुरूने सांगितलेलं आहे. जे सांगितलं मी स्पष्ट शब्दात तुम्हाला फक्त सांगितलं की काय आहे ही शक्ती आहे. हिची उफराटी नाम म्हणजे काय, ही शक्ती आहे, शक्तीला कळलं पाहिजे. या शक्ती आहे ते दृढ भाव झाला पाहिजे. या दृढ भावातून परत सर्वत्र शक्ती आहे हे समजलं पाहिजे. 3 गोष्टी त्याला तुरीय अवस्था, उन्मनी अवस्था असं सांगतात. आणि म्हणून ही जाणीव शब्द वापरला ना, मनाच्या घोड्यावर स्वार होऊन विषयारण्यात भ्रमण करू लागते. तुम्ही म्हणता अरे बापरे काय करते. आपण जे जीवन जगतो ते सांगितलं नाही. काय सांगितलं, ही शक्ती मनाच्या द्वारे इथे जाते, हे पाहिजे, टीव्ही बघायचा आहे, पिक्चर बघायचा आहे, ह्याच्या घरी जायचंय, त्याच्या घरी जायचंय, असं करणं हे विषयारण्य. मग कळलं काय पाहिजे, जर ह्या जाणीवेला आपल्या मूळ पदावर यायचं असेल तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या ज्या अवस्था आहे त्या तुरीय अवस्थेपर्यंत पोहोचल्या. तुर्यातून उन्नती झालं तर तुम्ही तुमच्या मार्गाला परत पोहोचता. सांगितलं. मग हे सांगितलं हे कळलं पाहिजे कसं करायचं, नेमकं मला काय करायचं हे मला कळलं पाहिजे. हे मला कळत नाही म्हणून गोंधळ आहे. कळलं ना. म्हणून इथे एका जागी बसून जोपर्यंत आपल्याला अभ्यास करता येत नाही तोपर्यंत कठीण आहे. आधी एका जागी बसता आलं पाहिजे. आज तुम्हाला तर बसता येतं, 2 तास बसता तुम्ही लोक, बरोबर, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम नाही. जो एका जागी बसत नाही पण 10 ठिकाणी उभी बोंबाबोंब करत असतो त्याला काहीच कळलेलं नसतं. त्याला काय सांगितलं, जरा येऊन बाबा इथे बस, मग तुला कळेल. लक्षात आलं की बसायला तरी आधी शिक, बैठक व्हायला पाहिजे. आधी शरीराची बैठक मग मनाची बैठक. मनाची बैठक स्थिर झाली की हे सगळं कळतं. तो पद्धत कळणार नाही, नाही ते बरोबरच्या गोष्टी असतात सगळ्या. म्हणून आपल्याला ही बैठक जमली पाहिजे, स्थिर राहता आलं पाहिजे. शरीर स्थिर राहायला लागलं की मन स्थिर होतं आणि मन स्थिर राहायला की शरीर स्थिर होतं. दोन्ही गोष्टी तिथे आहेत. एकदा ते स्थिर झालं की मग त्याचा अभ्यास सुरू होतो. स्थिर झालं की मग तिचा ह्या शक्तीचा स्वतःला जाणण्याचा अभ्यास आपोआप चालू होतो. स्वतःचं अस्तित्व या शक्तीला आपोआप कळतं. मग सांगावं लागत नाही. जसं तुम्हाला तुमचा चेहरा आहे, तुम्ही मला सर्टिफिकेट द्या, तुम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे आमचा चेहरा आहे, सोपं. तसं ही शक्ती आहे हे सांगायला दुसरा कोण लागत नाही.
आपलाच आपलं कळतं, म्हणजे शक्तीलाच कळतं मी शक्ती आहे. कळलं? म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हटलंय. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपा म्हणजे शक्ती. या शक्तीला शक्तीच जाणू शकते, दुसरं कोणी जाणू शकत नाही. स्वतःच स्वतःला जाणता येतं आणि स्वतःच स्वतःला जाणण्याचा अभ्यास म्हणजे साधनेचं रहस्य. हे रहस्य घेऊन तुम्ही आता जाता तर मध्ये मध्ये काय करायचं? शक्ती आहे, शक्ती आहे, शक्ती आहे. कोणाची शक्ती? सद्गुरूची शक्ती किंवा सद्गुरूची शक्ती किंवा स्वरूपाची शक्ती. जे तुमचा पिंड आहे त्याप्रमाणे करा. ज्याला वाटतं आपण सद्गुरूची शक्ती म्हणा ते सद्गुरूची शक्ती म्हणा. ज्याला वाटतं सद्गुरूची स्वरूपाची शक्ती, स्वरूपाची शक्ती. कोण म्हणजे देवाची शक्ती, देवाची शक्ती. जे म्हणाल ते म्हणा, पण शक्तीला सोडू नका. लक्षात आलं? आणि तो अभ्यास तुम्हाला सतत झाला तर ते कुछ म्हणजे एक दिव्य नाम जे सांगितलंय सद्गुरूंनी तो कळेल. इथे हे लक्षात येईल की नेमकं आपल्याला काय साधायचं. हे कळलं तर मग पुढच्या गोष्टी आपोआप सुधारायला लागतात. त्यानंतर आपण हळूहळू समजू. आता आपण इथे जय सद्गुरू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना.